मध्ये टेक्नॉलॉजी संबंधित आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, त्याच प्रकारे परमरुद्रा सुपर कॅम्प्युटर नुकताच कोणत्या IIT कॉलेजने विकसित केलेला आहे असा आपल्या समोर करंट अफेअरचा एक जबरदस्त प्रश्न आहे. लक्षात घ्या, परमरुद्रा कॅम्प्युटर सुपर कॅम्प्युटर नुकताच कोणत्या IIT कॉलेजने विकसित केलेला आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे IIT पटना कॉलेज, बिहारमध्ये. IIT पटना कॉलेजनं परमरुद्रा नावाचा सुपर कॅम्प्युटर नुकताच त्यांनी विकसित केलेला आहे. मग त्याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहूया की IIT पटना येथे परमरुद्रा हा सुपर कॅम्प्युटर विकसित झालेला आहे. बिहारमधील पहिला सुपर कॅम्प्युटर जो IIT पटना येथे स्थापित केला, हा बिहारमधला पहिला सुपर कॅम्प्युटर आहे. म्हणून हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात घ्या, उद्घाटन कधी झालं? 26 डिसेंबर 2025 ला. नाव परमरुद्रा. विकसित कोण केलंय? सीडॅक पुणे. स्वदेशी रुद्र सर्व्हर हे आहे. स्वदेशी हा आपला सुपर कॅम्प्युटर आहे. क्षमता 838 टेराफ्लॉस, म्हणजे प्रति सेकंद 838 ट्रिलियन गणना. कोणत्याही कॅम्प्युटरची जे क्षमता आहे ती किती फास्ट कॅल्क्युलेशन करू शकते त्यावर काढली जाते. त्यानंतर लक्षात घ्या, नोट्स उपयोग AI, डेटा सायन्स, क्वांटम कॅम्प्युटिंग याच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. AI फील्डसाठी, डेटा सायन्ससाठी आणि क्वांटम कॅम्प्युटिंगसाठी. फायदा हवामान अंदाज काढणे, औषध विकास, अंतराळ संशोधन अशा बऱ्याच गोष्टींसाठी या सुपर कॅम्प्युटरचा उपयोग होणार. आता लक्षात घ्या, राष्ट्रीय सुपर कॅम्प्युटिंग मिशन ही भारत सरकारनं 2015 पासून सुरू केलं होतं आणि आता भारतामध्ये आतापर्यंत 37 सुपर कॅम्प्युटर्स आहेत. भारतामध्ये एकूण सुपर कॅम्प्युटरची संख्या आता झाली 37. भारतामध्ये एकूण 37 सुपर कॅम्प्युटर आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, एकूण 39 पेटाफ्लॉप क्षमता आहे. मग लक्षात घ्या, भारतातला सर्वात पहिला सुपर कॅम्प्युटर कोणता हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तो कोण विकसित केला? तो आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीनं विजय भटकर यांनी विकसित केला. त्या सुपर कॅम्प्युटरचं नाव सांगा, भारतातला पहिला सुपर कॅम्प्युटर. अशा प्रकारे चालू घडामोडीच्या अजून नवनवीन माहितीसाठी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.